नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सर्वांचं गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्या युट्यूब फॅमिली सगळ्या बांधवांना. तर आज आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्ष. तर आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आपली गुढी कशी उभारलेली आहे आणि पूनम काय काय करते आणि गुढी सोडल्यानंतर काय काय करावं लागेल हे सगळं तुम्हाला दाखवणार आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर आता पूनमचा स्वयंपाक चालू आहे इकडं. तर तुम्ही बघू शकता इकडं सगळं स्वयंपाक वगैरे चालू आहे. इकडं शाव गंमत पाहते आणि इकडं काय करते पूनम? पीठ मळते. पुरणपोळी करायची आहे आणि पुऱ्या करायच्या आहेत. आता आपले झालेले आहेत. इकडे या. आपले झालेले आहे बासुंदी आणि आमटी. आता इकडे भज्याचं झालेलं आहे, म्हणजे भजी करायची तयार. तिकडे भात केलेला आहे, कुरडे आणि भज्या आणि पुरणपोळी हेच राहिलेलं आहे. तुम्ही कंटिन्यू करा आपला ब्लॉग आणि सर्वांना गुढीपाडव्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि आमचा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक आणि नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करा. तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पूनम थोडीशी तोतली आहे. तुम्ही लाईव्ह मध्ये पाहत असणार की तिला बोलायला येत नाही ते हार्दिक शुभेच्छा वगैरे. तर थोडंसं समजून घ्या मित्रांनो तुम्ही, कारण पूनमला एवढं बोलता येत नाही. पण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, छान वाटेल ब्लॉग. आणि गुढीची पूजा करू ना ते पण आम्ही दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता गुढी उतारायची आपल्याला आणि गुढीची पूजा करायची आणि नैवेद्य ठेवायचा आहे. तर तयारी झालेली आहे, तुम्ही बघू शकता खाली. तर आता आपण नाही का गुढी सोडायला जाऊ. तर मी इकडून गुढी सोडतो आणि पूनमला बाहेरून गुढी घ्यायला लावतो, कारण मी खिडकीला बांधलेली आहे. त्यामुळं कोणीतरी एकच जण बाहेरून घेऊ शकतं, खिडकीमधून तर आत घेता येणार नाही. तर पूनमला पाठवतो मी बाहेर. ब्लॉग कंटिन्यू करा. आता घरात घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, गुढी सोडलेली आहे आता आपण. तर आपण एक काम करू, हिची आता पूजा करू आपण गुढीची. तर इकडं पाठवरती आपण गुढीला ठेवूया. अशा पद्धतीने गुढीला ठेवू आणि आता पूनम पूजा कर. पूनम पूजा करल आता. तर मित्रांनो, पूनम आता पूजेची तयारी झालेली आहे. तर आता पूनम हळदी कुंकू करते. हळदी कुंकू झाल्यानंतर नैवेद्य ठेवून, नैवेद्य झाल्यानंतर मग आपण जेवण करूया. कधी पण पूजा त्या साईडला करायची असते. ससा करून पाणी फिरवूच नको, पाय पड.
तर मित्रांनो, गुढीपाडव्याचं आम्ही हे एवढं बनवलेलं होतं जेवण, म्हणजे जेवायला. आम्हाला म्हणजे पुरणपोळी आवडत नाही, कारण आज मम्मी गावाला गेलेली आहे. त्यामुळं फक्त निवेद देण्यापुरताच आम्ही पुरणपोळी बनवलेली आणि आमच्यासाठी इकडं पुरी बनवलेली आहे, इकडं भजी आहे आणि तिकडं त्या डब्यात पापड तळलेले आणि इकडं बासवंदी आहे. तर एवढं आम्ही आज गुढीपाडव्याचं नियोजन केलेलं होतं. आमटी पण आहे, आमटी भात पण आहे. तिकडं भात आहे आणि पुरणपोळीच्या खाली आमटी आहे. आणि हे फर्स्ट टाइम पूनमने हे सगळं बनवलेलं आहे बरं का मित्रांनो. कारण तिला म्हणजे गुढीपाडवाचं काय करावं लागतं, कसं करावं लागतं हे तिला माहितीच नाही आहे. तर तिने फर्स्ट टाइम म्हणजे हे सगळं बनवलेलं आहे. फर्स्टच टाइम बनवलं तरी म्हणजे आता बघण्यावरून तर छान आहे. पण आता खाल्ल्यानंतर कळेल की कसं आहे, काय. मग आज स्वयंपाक करून तुला कसं वाटलं पूनम? खूपच मला असं वाटत होतं की मला एवढं सगळं जमतंय का नाही जमतंय, पण बनलं सगळं, व्यवस्थित झालं आणि व्यवस्थित आज माझा सण झाला. खूप मनाला बरं वाटलं, खूप म्हणजे खूप. आज पुरणपोळी पण मी बनवली, 4 पुरणपोळ्या बनवल्या आणि हे पापडी पण म्हणजे पुऱ्या बनवल्या, भजी बनवले, कुरडे वगैरे तळले आणि आमटी पण केले आणि हे बासुंदी पण केली. मी माझ्या नवऱ्याला आवडती. आणि इथं माझी पोरगी बघा उपाशी बसलेली आहे. आणि पहिल्यांदाच तिची भूक लागली. तिची तब्येत खराब असून सुद्धा ती उपासमुळं, म्हणजे उपास नाही म्हणता येणार, ते गुढीला निवद देतं ना तोपर्यंत खायला चालत नसतं. त्यामुळं ती कवाची जेवायला मागत होती. मग लवकर गुढी सोडली, तिकडं गुढीची पूजा वगैरे केली. आता जेवायला बसतोय आपण. तर मित्रांनो, ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. लाईक पण करा, आपल्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. तर बघा, सुरू झालं आमचं मुलीचं, कारण मुलीला खूप भूक लागलेली आहे आणि तिकडं माझं ताट तयार होतोय. तर बघा, हे एवढं बनवलेलं होतं मित्रांनो आज. तर हा सगळा स्वयंपाक पूनमने एकटीने बनवलेला आहे. आणि तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग मी इथंच संपवतो. आम्ही सगळे जेवायला बसतोय आता. तर हा ब्लॉग इकडंच आपण एंड करू. आणि मित्रांनो, उद्या आहे सातपूरची यात्रा. तर दुसरा ब्लॉग पण लवकरच येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दुसरा ब्लॉग लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. तर धन्यवाद तुमचा मूल्यवान टाईम दिल्याबद्दल. थँक्यू. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.